आमच्या मुकुंदला एक एक चिठ्ठी पाठवेपर्यंत मलाच तिकडे आंदोलन केलं मी एका पोलीस ऑफिसरने जी आमची परवानगी बाहेरची नाकारली एलसीडी लावण्याची. त्याची हिंमत कशी होते? दिलेली परवानगी आज कॅन्सल केली. त्यांनी काल कॅन्सल केली असती तर त्याचा बाप हायकोर्टातून आम्ही ऑर्डर आणली असती आणि आज आम्ही एलसीडी लावली असती. आम्ही त्यांना सांगत होतो की हे असंच करणार, हे त्या दिवशी करणार. आमची अशीच एकदा यवतमाळला सभा नाकारली. रात्री आमचा राजेंद्र हायकोर्टात गेला आणि सकाळी ऑर्डर आणली. दुसऱ्या दिवशी आम्ही सभा घेतली. त्याला काय लागतं? आता कोर्टही आमचे राहिलेले नाहीत, त्यावेळी पण नव्हते. आम्ही जेव्हा स्वतः बसत होतो त्यावेळी त्यांच्या घरात गोळवलकरचे फोटो होते आणि ते सांगत होते की मुसलमानांना ताणलं पाहिजे. आम्ही म्हणायचो की या देशामध्ये जोपर्यंत आरएसएस आहे, हे मनुवादी लोक आहेत, हे ब्राह्मणवादी लोक आहेत, तोपर्यंत या देशातल्या मायनॉरिटीजला कधीच न्याय मिळणार नाही, मिळतच नाही. आता आम्ही मायनॉरिटीत गेलेलो आहोत. तुम्हाला सांगतो की त्यांची अशी एक पुरी खात्री आहे की तुम्ही सगळे देशाचे नंबर 2 सिटीजन आहात आणि फक्त आर्य ब्राह्मण या देशाचे नंबर 1 सिटीजन आहेत, म्हणून ते देशाचे मालक म्हणून मिरवतात आणि तुम्हाला सगळ्यांना ते नोकर म्हणून तुम्हाला वागवतात. आमच्या लोकांना समजतच नाही. आमचीच पोरं आम्हाला शिवाय देतात की तुमचं म्हातारपणी डोकं फिरलंय. आता ब्राह्मण चांगले आहेत. एक शहाणा म्हणतो एकच घर असतं गावात ब्राह्मणांचं, ते काय तुम्हाला त्रास देतं? म्हणजे तुम्ही जर बघितलं हजारो वर्ष बुद्ध धर्मियांची, जैन धर्मियांची मुंडकी उडून झाडाला टांगवणार हेच माणसं वापरली असतील आपली. महात्मा गांधीचा खून करणारे हेच. हिंदुत्वाची पहिली मागणी करणारे 1923 साली हिंदू राष्ट्राची पहिली मागणी करणारे सावरकर हेच. देशाच्या चळवळीत सहभागी न होता देशाच्या चळवळीत स्वातंत्र्य नको म्हणणारे हेच. महात्मा गांधीला विरोध करणारे हेच. या टिळकवाड्यात फक्त स्वातंत्र्याची चळवळ होती, ती फक्त परत पेशव्या आणण्यासाठी होती. याच्यावर अनेक पुस्तकाचे पुरावे आहेत. परंतु टिळक काय, लोकमान्य टिळक, ते फक्त 1.5% लोकांचे होते असं त्या एका परिमिली राव नावाच्या बाईने लिहिलंय की टिळकांचा 58% लोकांना विरोध होता, तो हा लोकमान्य कसा? अगं म्हणलं ताई, तो भटमान्य आहे. म्हणजे आम्ही मोठ्या संपूर्ण अभ्यास करून आमचं असं मत झालेलं आहे की जोपर्यंत तुम्ही सर्व जाती धर्मातले गरीब किंवा ज्यांना काही रॅशनल थिंकिंग आहे, ज्यांना काही विचार करण्याची विज्ञानवादी विवेकवादी तरुण जर जोपर्यंत पुढे येत नाहीत, ते घराघरात जात नाहीत आणि ते विवेकानंदांनी सांगितलेलं हिंदू धर्म लोकांना समजून सांगत नाहीत, तोपर्यंत यांचं पितळ उघडं पडत नाही. यांनी काय केलं? सत्तेवर येऊन काय केलं? मी बजेट आणलंय या वर्षाचं. ज्या म्हणून कल्याणकारी योजना होत्या, अगदी बाल कल्याण 59% त्याची ग्रँट कमी केलेली आहे. 59% कशाला म्हणतात? 100 60 रुपये यांनी काढून घेतले. पेयजल व स्वच्छता मंत्रालय 60% ग्रँट कमी केली आहे. मोदी करतोय काय? ग्रामीण पेयजल कार्यक्रम 76% ग्रँट कमी केली आहे. स्वच्छ भारत अभियान 15% ग्रँट कमी केलेली आहे. गंगेच्या स्वच्छतेची ग्रँट कमी केलेली आहे. नुसतं तसं नाही, इंदिरा आवास 40% ग्रँट कमी केलेली आहे. भू संसाधन म्हणजे शेतीवर संशोधन 60% ग्रँट कमी केलेली आहे. सगळे बजेट कोणासाठी केलं त्यांनी? हे बजेट अन्न सुरक्षा म्हणे, अन्न सुरक्षेची गरज नाही, लोक ते विकतात. अगदी मध्यान्ह भोजन जे आपल्याला शाळेत द्यायची त्याची 30% ग्रँट कमी केलेली आहे. सर्व शिक्षण अभियान 21% ग्रँट कमी केलेली आहे. शालेय साक्षरता विभाग 23% ग्रँट कमी केलेली आहे. अशा प्रकारे जे म्हणून आदिवासींसाठी, दलितांसाठी एकात्मिक बाल विकास 54% ग्रँट कमी केलेली आहे. अनुसूचित जाती जमातीची 39% ग्रँट कमी केलेली आहे. आदिवासींची 38% ग्रँट कमी केलेली आहे. काय केलं मोदीने? आल्याला काय केलं? बोंब मारतो परदेशात, आपल्याच भारतीयांना शिवाय देतो. त्यांनी सांगितलं बरोबर आहे, असा कुठलाही पंतप्रधान आपल्या देशातलं उडून परदेशात सांगेल का? आणि त्याला तेवढाच विषय आहे. आणि काय करतो? फक्त तिथले गुजराती जमा करतो आणि आमचा मीडिया ज्याला फक्त मोदीशिवाय सध्या काही दिसतच नाही तो मीडिया दाखवतो. त्यामुळं आम्हाला खरं काय कळायला तयार नाही. आमच्या डोक्यामध्ये दररोज जे काही हे असं वेड्यापर्यंत मेंदू सोडवला जाण्याचं देवाधर्माच्या नावाने सोडवला जातो. अगदी मुस्लिमांच्या सुद्धा मौला मौलवीने विचार केला पाहिजे
की ते आता बाजूला होऊन तरुणांना त्यांनी आमच्याबरोबर जोडून दिलं पाहिजे. कुठल्याही अगदी ख्रिश्चन धर्मामध्ये बिशप आणि अबो आलेत का? आमचे कांबळे सर आलेत काय? बिशप कांबळे येणार होते. बिशप आणि अबो पूर्वजन्मीचे ब्राह्मण आहेत, तेच फक्त होतात. इस्लाममध्ये तेच. म्हणजे सगळ्या धर्मांचा कब्जा या देशातल्या ब्राह्मणवाद्यांनी घेतला आणि त्यामुळं त्या धर्माला त्या जातीला वेडं करण्याचं काम हे ब्राह्मणांनी करतात. ही सगळी आरएसएसची खेळी आहे. या आरएसएसला तुम्ही मुक्त त्याला भारतातून काढल्याशिवाय किंवा भारत मुक्त आरएसएस मुक्त भारत झाल्याशिवाय आम्हाला चांगले दिवस येणार नाही. आम्ही सगळ्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर काय केलं यांनी कुठल्याही या म्हणून मी स्लोगन दिली तर कोणी स्लोगन म्हणायला तयार नाही. मागे मी पासलकर वगैरे होते, पुतळ्याचं आंदोलन करत होतो आम्ही. या पुतळ्याचं नव्हतंच, भारतभूषण देऊ नये, तेव्हा मी एक स्लोगन दिली होती की देवेंद्र नरेंद्र कोण है? देवेंद्र नरेंद्र कोण है? आरएसएस के दलाल है. और आरएसएस कौन है? देश का दुश्मन है. पोरांच्या जिभेला जड जायला लागलं. मी पण तुम्हाला आता स्लोगन देतो. अरे देवेंद्र नरेंद्र कोण है? अरे आवाज नाही. देवेंद्र नरेंद्र कोण है? देवेंद्र नरेंद्र कोण है? आरएसएस कोण आहे? आणि हे अभ्यास पूर्ण आम्ही सांगतोय, अभ्यास करून सांगतोय असं नाही सांगत. त्यामुळे तुम्हाला जर काही विचार करा, अनेक संघटनांचे माझ्याकडे मागण्या आलेल्या आहेत. बिचारे कोणीचे रस्ते जात आहेत. धनगर समाजाचं निवेदन आहे. आत्ता म्हणे छत्तीसगडमध्ये अभ्यासक्रमात ताई पाठ्यपुस्तकात असं लिहिलंय, 10वीच्या अभ्यासक्रमात आहे की स्त्रियांना जर तुम्ही काम दिलं तर बेकारी वाढते, स्त्रियांना शिकवलं तर बेकारी वाढते, असं 10वीच्या अभ्यासक्रमात छत्तीसगडच्या राज्यात टाकलंय. त्यामुळं राज्यात अशाच प्रकारे सगळ्या प्रकारचं आता लाल महालचं म्हणे रुंदीकरणात ते काढायला निघालेत. म्हणजे जे त्यांना पुतळा ठेवून करायचं होतं, बघा ते पुतळ्याचं पण बघा ना, की तारेचं कंपाऊंड, त्याच्यात विजेचे करंट आणि शेकडो पोलीस. कशासाठी? तो हरमखोर दादोजीचा पुतळा त्यात टिकावा म्हणून. जेव्हा सरकारने लिहून दिलंय, महाराष्ट्र सरकारने लिहून दिलंय की दादोजी कोंडदेव शिवायचे गुरु नव्हते, काय पाहिजे दुसरा पुरावा? म्हणजे अनैतिक. मी असं म्हटलं त्यावेळेस, नेहमी तुम्हालाही म्हणतो आता, की कोणाच्या तरी घरात आपल्या बापाच्या ऐवजी आपल्या गुरुचा आई बरोबर फोटो आहे का? अरे आहे का कोणाच्या घरात? तेच मी त्यावेळेस ब्राह्मणांना विचारायचो, आहे का तुमच्या घरात? मग आमच्या मातेबरोबर जिजामातेबरोबर कशाला पाहिजे? तर ही सगळी जी षडयंत्र आहेत, ही आम्ही जोपर्यंत समजून घेत नाहीत, जोपर्यंत त्याच्या विरुद्ध आमची वाटचाल चालत नाही, तोपर्यंत आम्ही कशी करणार? आम्हाला जर अगदी साधी गोष्ट आहे की आज आमच्या आत्महत्या होत आहेत, तर आमचेच लोक काय सांगतात की त्याचं प्रेमभंग झाला. अरे ज्याला खायला नाही तो कुठला प्रेमभंग करतोय? आत्ता मी एक जजमेंट इंडियन एक्सप्रेसमध्ये आलं होतं. बाबरी मशिदीच्या प्रश्नावर त्यांनी जजमेंट दिलं, जजने, हायकोर्ट जजने. तो कसा म्हणतो की तुम्ही विचाराल का, वॉज राम बॉर्न? एनीबडी कॅन डेअर टू आस्क क्वेश्चन फॉर जीसस और प्रॉफिट. तुम्ही राम जन्मला की नाही विचारता, पण जीसस आणि प्रॉफिट जन्मला की विचारू शकता का? अरे गधड्या, त्यांचा इतिहास आहे, रामाचा इतिहास नाहीये. अरे हायकोर्ट जज म्हणजे आता जजेस कुठल्या लेवलला गेलेत? तोच स्वतः जजमेंटमध्ये विचारतोय की राम का मी म्हणतो जन्माला, इथं सगळे म्हणतात जन्माला म्हणून मी पण म्हणतो. असं काय जजमेंट असतं का? अशा अवस्थेमध्ये तुमचं कोण आहे? आयबीचा प्रमुख एक भाऊ असतो, आरएसएसचा प्रमुख दुसरा भाऊ असतो. कोण कोणाचा तपास करणार? पोलीसचा प्रमुख जावई असतो तर आरएसएसचा प्रमुख झासरा असतो. म्हणून करकरे नावाचा फक्त एक ब्राह्मण आम्हाला भेटला की ज्याने ब्राह्मणांचे बॉम्ब बाहेर काढले. आम्ही बॉम्ब मारून सांगत होतो कारण यांच्याकडे बॉम्ब तयार होतात. मी स्वतः बॉम्ब मारून सांगत होतो यांच्याकडे बॉम्ब तयार होतात. हे जे मालेगावला जाऊन मी सांगितलं की मुस्लिमांच्या वस्तीत, मशिदीमध्ये, मुस्लिमांच्या दाट वस्तीत मुस्लिम कसे बॉम्ब टाकतील? समजोच्या एक्सप्रेसवर मुस्लिम सगळे जाणारे मुस्लिम आहेत, हे कशाला बॉम्ब टाकतील? तरी देखील आम्हाला
मान्यता नाही, कारण आमचेच लोक त्याला कारणीभूत आहेत. त्यांचाच मेंदू जो सडलेला आहे, त्यांना असं वाटतं की काहीतरी बोलतोय. आणि जेव्हा करकरेने बॉम्ब काढले तेव्हा करकरे यांचा शत्रू झाला. आता सनातनचे लोक म्हणतात त्यांच्यावर बोलण्यात अर्थ नाही, त्यांच्यावर बोलण्यात आपण वेळ घालू नये. सनातन आरएसएसचा एक केस सुद्धा नाही, एक केस. एवढी आरएसएसची ताकद आहे. सनातन कोण आहे? हे सगळं आरएसएस घडून आणतं. या सगळ्या संस्था, तर राम माधवचा परवा लेख होता इंडियन एक्सप्रेसला की आमच्या 40-50 संलग्न संस्था आहेत, सगळ्या आमच्या इशाऱ्यावर काम करतात. त्या पण कशा? तू सतरंजी टाकतं, सतरंजी टाक. मोदीने सतरंजी टाकली म्हणून त्याला प्राईम मिनिस्टर केलं. अशी नियमाने, अशी जी हुकुमशाही आहे, ती हुकुमशाही या 45 संस्थांमार्फत ते चालवतात आणि आमचे खून करतायत. म्हणून मित्रहो, आज आम्ही न्यायमूर्ती सावंतांच्या नेतृत्वाखाली देश वाचवा अशी हाक तुम्हाला देतोय. घाबरू नका. देश वाचवायचा असेल तर आरएसएसवाद आणि ब्राह्मणवादाला पायदळी तुडवलं पाहिजे. त्यांना देशाच्या हद्दपार केलं पाहिजे, तरच हा देश वाचणार आहे. नाहीतर तुम्ही सगळे पुढच्या सगळ्या पुढ्या गुलाम होणार आहात. मला अध्यक्ष म्हणून फार लिमिटेड स्कोप असतो. आम्ही मुद्दाम, मला सांगितलं की अनेकांनी की तुम्ही लवकर बोला, 8 नंतर प्रेसला नोट जात नाही. म्हणलं कोण प्रेसवाला माझ्यासाठी थांबलेला आहे? मला अशा जेव्हा तुम्ही विचार कराल की अरे प्रेस आपल्या विरुद्ध आहे, अरे अधिकारी आपल्या विरुद्ध आहेत, तुम्ही कामच करू शकत नाही. अशी जेव्हा तुम्ही अपेक्षा कराल की तुमची कोणीतरी स्तुती करावी, समजायचं तुम्ही कामातून गेलात. आपल्या हिमतीवर आपण जेव्हा काम करू, आपल्या मनाला जे पटेल, अरे तुकाराम महाराज म्हणतात, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. तुझ्या पापाचा साक्षात तुझं मनच आहे. तुला कशाला बाकीच्या गोष्टी पाहिजे? किती कोणी मोठं पण मिरवलं तरी त्याच्या मनाला खात असतं आपण काय केलं पाप ते. त्यामुळं आम्हाला या सगळ्यांच्या विरुद्ध किंवा बाजूला ठेवून या सगळ्यांना आम्हाला आमची आघाडी काढली पाहिजे. ही आघाडी आम्ही काढलेली आहे. तुम्हा सर्वांना विनंती करतो, आमचं ऐका, त्यात तुमचं कल्याण आहे. सावंत 86 वर्षाचे आहेत, मी 85 वर्षाचा आहे. कुठं आम्ही पीएमसीएमचे कपडे घातलेले नाहीत, आम्ही असे ठोकरलेले सगळं. आज याच निमित्ताने माझ्या ज्या ज्या बांधवांना त्रास झाला, मी त्या सर्वांची माफी मागतो. परंतु ही लढाई आहे. जे माझ्या परगावून आलेत लोक, ज्यांचा आम्ही उल्लेख करायचा राहिला असेल, उदाहरणार्थ आमचे जोशी काका आलेत, कुणबी आहेत, कोकणातून आलेत, माझ्या गावचे लोक आलेत. माझ्या गावामध्ये आम्ही इलेक्शन घेतलं आणि 13ची 13 लोक निवडून आले.